श्रावण महिन्यातले 15 दिवस तर संपले हो. आणि रोज रोज खिचडी किंवा बटाटे उकडलेले खाणं, तळलेलं तेलकट खाणं नको वाटायला लागले. मग आता त्याच्यासाठी आपल्याला बनवायचे आहेत खारे शेंगदाणे. तर हे पहा, अशा पद्धतीने काही शेंगदाणे घेतलेले आहेत मी. आणि शेंगदाणे आपल्याला मस्तपैकी मार्केटसारखे खारे कुरकुरीत बनवायचे आहेत. तर कसे बनवणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण हो, चॅनलवर नवीन आहात ना, आजच चॅनल पाहताय ना, मग लगेच सबस्क्राईब करून टाका. म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन छान छान खूप सारे पदार्थ पाहायला मिळणार आहेत. आणि आपला रोज एक पदार्थ तुम्ही पाहू शकता. तर मग वाट कुणाची बघताय, करून टाका लगेच सबस्क्राईब आणि पाहूयात छान छान व्हिडिओ. तर मग आता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आपल्याला बनवायचे आहेत खारे शेंगदाणे, हो ना. आता खिचडी नकोच आहे. मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. खारे शेंगदाणे बनवण्यासाठी काय काय तयारी करावी लागते पूर्वी हे बघूयात. तर अगोदर मी वाटीभर लाल शेंगदाणे घेतलेले आहेत. लाल म्हणजे सोलापुरी शेंगदाणे असतात ना, जाडे जाडे, ते शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्याचे अगदी कुरकुरीत आणि खरे शेंगदाणे होतात. मग 1 वाटी शेंगदाणे घेतलेत ना, तर मग 2 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की लगेच मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चमच्याभर. आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपले शेंगदाणे त्यात उकळायला टाकायचे आहेत. तर हे शेंगदाणे किती वेळ उकळून घ्यायचे, 10 मिनिटं. तोपर्यंत आपले शेंगदाणे चांगले शिजले जातील आतून. मग 10 मिनिटं शेंगदाणे उकळून घेतल्यानंतर ते बाजूला काढून ठेवायचे जरा वेळ. आता आपले शेंगदाणे शिजले कशावरून हे ओळखायचंय ना आपल्याला. मग आपले शेंगदाणे शिजले की त्याला सुरकुत्या पडल्यासारखं होतं. मग त्यावेळेस आपण असं समजायचं की आपले शेंगदाणे चांगले शिजले गेले आहेत. मग आता त्यातलं पाणी सगळं थंड झाल्यानंतर गाळणीने चाळून काढायचं आहे. आणि हेच शेंगदाणे आपल्याला सगळे कोरडे करून घ्यायचे आहेत. कपड्याला पुसून घ्यायचे अगोदर किंवा तसेच पाणी नितळल्यानंतर फॅनखाली सुकायला टाकायचे. तर हे पहा, मग फॅनखाली शेंगदाणे सगळे चांगले सुकले. याच पद्धतीने आपले साधे शेंगदाणे जरी तुम्ही खारे करण्याचा प्रयत्न केला ना, तेही खारे होतात आणि तेही खायला छान लागतात. पण हे शेंगदाणे जरा कुरकुरीत लागतात. आपल्याला मीठ गरम करून घ्यायचं आहे. तर हे मीठ मी पूर्वी वापरलेलं आहे, त्याच्यामुळं हे असं थोडंसं काळसर दिसत आहे तुम्हाला. काळपटपणा आलेला आहे त्या मिठाला, कारण ते अगोदर भाजलेलं आहे. म्हणून मग पुन्हा मी तेच मीठ वापरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग अगदी मंद गॅसवर, कमी गॅसवर शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. हो, तुम्ही पण असेच शेंगदाणे बनवू शकता अगदी काही वेळेत आणि अतिशय कमी खर्चात. तर मग नक्की करून पहा अशा पद्धतीने शेंगदाणे. मग काय मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली ना? तर मग एकदा नक्की करून पहा. आणि तुमचे शेंगदाणे खारे कुरकुरीत मार्केट सारखे झाले की नाही ते मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या राज्यातून बघताय, कोणत्या देशातून बघताय किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे मला सांगायला विसरायचं नाही बरं का. तर भेटूया पुढील असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन किंवा अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.